हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या चर्चेला. तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत आपल्या युरोपियन मातोश्री उर्फ रांगडे पाटील उर्फ अर्धाण बिंडोक उर्फ पार्वती माने उर्फ 420 उर्फ वांगेवाली उर्फ खोटारडी उर्फ सुकडा बोंबील अशा अनेक उपाध्यांनी सुसज्ज असणाऱ्या युरोपियन मातोश्री बोंबल हिच्याबद्दल. तर आजच्या आपल्या या सगळ्या उपाध्यांवरतून तुम्हाला समजलंच असणार की आजचं आपलं पॉडकास्ट किती जबरदस्त आणि मस्त आणि फॅन्टास्टिक होणार आहे. सो मंडळी, चहा पाणी सगळं करून बसा, सुसू ब्रेक सुद्धा घेऊन बसा. मी मध्ये परत कोणालाही ब्रेक देणार नाही. त्यामुळे आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. त्यामुळे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या चर्चेला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या अर्धाण बिंडोकचा पापाचा घडा आता भरलेला आहे आणि आता तिची पाप जगासमोर यायला सुरुवात झालेली आहे. ते म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही, तसंच हिचं झालंय. आती केलं ना तिथे माती होतेच. आणि ह्या धुनी भांडीवाल्यांना तर माती आणि शेण खायला किती आवडतं हे तर आपल्यापासून काही लपून नाही. आता अर्धाण बिंडोक रांगडे पाटलांना असं वाटतं की भारताबाहेर ही राहती म्हणजे ही खूप काही वेगळं करते, हिने खूप मोठे तीर मारले. तर बाई, भारताबाहेर राहणं यात काही विशेष नाही. हे जेवढ्या लवकर तू डोक्यात घुसवून घेशील ना तेवढं बरं आहे. नाही तर काय खरं नाही बघ तुझं. माणसानं भ्रमात राहावं, संभ्रमात नाही. तो सावळा कुंभार स्वर्गवासी रिटर्न फ्रॉम कसं होतं त्या मूवीमध्ये, तसंच हिचं पण काहीसं झालंय. म्हणजे दरवेळी येते भारतात तेव्हा भलतीच चरबी चढलेली असते हिला, तेलकट तुपकट मैद्याचे पदार्थ खाऊन. त्याच्यामुळे तशी भरसट लागत वागते. आणि ह्यावेळेस तर बाईचा काय लगामच राहिला नाही. बेलगाम घोडीगत खिदळत हिंडते. म्हणजे त्या गोष्टीला काय सुमारच नाहीये. सगळ्या सीमा हिली ओलांडल्यात. आता कशा किती ओलांडल्यात हे तर तुम्ही माहितीच असेल आणि थोड्या वेळाने मी पण तुम्हाला सांगणारच आहे. आता हिचं हटके लूक तुम्ही तर बघितलंच असणार. त्या नवरीपेक्षा जास्त उठून दिसण्याची ना हिला खूप खाज होती. हिला पण ते म्हणतात ना, नवरीच व्हायचं होतं पण नवरी होता आलं नाही. ते नवरीच्या मागे कसं बघा 100 शेंबड्या करवल्या असतात, मांडवात हिंडल्या तरी त्यांना कोणी भाव देत नाही. हिचं पण तसंच झालं. काय तो बटबट 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 पोळ्याच्या नंदीबैलागत, बैल पोळ्याचा नंदीबैल असतो का, गुबू गुबू करणं, त्याला कसं फुगे लावतात, ते हाताचे छापे मारतात, गुलाल लावतात, असं करून ते एका दिवशी त्याची वरात काढतात. तसा हा बैलपोळ्याचा बैल दिसत होता. गुबू गुबू एकदम ते भडक गुलाबी रंग घातलाय आणि त्याच्यामध्ये एवढं भारतात येऊन सुद्धा खरेखुरे गजरे लावायचे तर तसली खोटी फुलं लावून बसली आहे. पण हिचं हटके लूक करायची इच्छा हिची पूर्ण झाली, पण हिला काय कोणी भाव दिला नाही. ते शेंबड्या करवल्यागत दिसत होती पूर्ण लग्नामध्ये मिरवताना. एकदम फ्लॉप झाला तो लुक. म्हणजे स्पेशल लुक कमी आणि तो फ्लॉप लुक जास्त वाटत होता. आमच्याकडे ना एक म्हण आहे, नकटा धेवारा. तुम्हाला माहितीये का मंडळी, ते तसंच काहीचं हिचं झालंय. हिला पण हटके लुक करायची ना लय घाण सवय आहे. पण तो हटके लुक करता करता हिचा एवढा पचका झाला ना, आणि कसा झाला पचका हे हिला काय समजलंच नाही. कसं समजणार ना बाई, पैसा कमवायची हाव जी लागलीये, एकदा का माणूस पैसे कमवायच्या नादी लागला का मग तो का मागे पुढे बघत नाही, स्वतःची नाती बघत नाही ना स्वतःची इज्जत बघत नाही. सगळं गेलं कुचक खात. मला काही फरक पडत नाही, मी माझ्या तंद्रीतच राहणार. मला फक्त माझ्या हटके लुकशी घेणं देणं आहे, बाकी कुणाशी घेणं देणं नाही. मग माझ्या स्वतःच्या पोटच्या मुली खातायत पितायत, काय करतायत काय नाही करतायत, कुठेत, ह्याच्यावरतून सुद्धा मला काही घेणं देणं नाही. मी फक्त नंदी बैलागत नाचणार आणि पैसे कमवणार. ह्या बाईनी फक्त एवढं आणि एवढंच फॉलो केलेलं आहे. सगळे गेले तेल लावत, मी फक्त पैसे कमवणार. आणि हिनी पण तेच केलं. आता बहुतेक अजून एखादा बंगला घ्यायचा, नाही तर मर्सिडीज वगैरे घ्यायचा प्लॅन दिसतोय, नाही तर एखादा चोकर बिकर घेऊन जायचा असेल. तेव्हा ते बिचारी एवढी जीव तोडून भिकेला लागले. असो, हे असेच कष्ट यांच्या नशिबाला असावेच. नाचून नाचून सगळी इज्जत चव्हाट्यावरती मांडायची, जवळच्या लोकांची पण आणि स्वतःची पण आणि स्वतःच्या लेकराची पण प्रायव्हसी विकून पैसे कमवायचे. असं प्रायव्हसी विकून स्वतःची इज्जत चव्हाट्यावरती मांडून घरातल्या बायकांना महिलांना नाचवून एक काय दोन काय तीन काय 10 बंगले घ्याल की तुम्ही भारतात आणि भारताच्या बाहेर. BMW काय, उद्या तर रोल्स रॉयसनी पण फिरताल तुम्ही. त्याच्यात काय नवीन नाही.
हे मंडळी असंच असतं. त्याच्यामुळे ना आपल्याकडे कितीही संपत्ती आली तर तुमच्याकडे इज्जत नसेल ना तुमच्या त्या संपत्तीला काय चाटायचं आहे का? त्याच्यामुळे जेवढं मिळतंय माणसांनी तेवढ्यामध्ये समाधानी राहावं. पण हे यूट्यूबर लोक जे असतात ना, सो कॉल्ड डेली व्लॉगिंग धुनी भांडीवाल्या संघटनांचे, ह्यांना कसं आहे माहिती आहे का मंडळी, एकदा का खोऱ्याने पैसा ओढायची सवय लागली की ह्यांचं ताळतंत्र सगळंच बिघडतं. नवऱ्यासोबत बायकोसोबत अख्खं खानदान येतं पैसे ओढायला आणि ह्यांचं पण आता तसंच चालू झालंय. पण मंडळी मला काय वाटतं माहिती आहे का, तुमच्याकडे घरं असतील पण तुमच्याकडे इज्जत नसेल. मी कोणाला सांगते हे सगळं आता तुम्हाला नक्की कळलं असेल, पण मी हे ज्याला कोणाला सांगते ना, ह्या धुनी भांडीवाल्यांकडे एवढी अक्कलच नाहीये. हे सगळं समजून घ्यायला ह्या बायका शाळेतच गेल्या नाही ना. शाळेत गेल्या असत्या तर आज यांच्यावरती ही अशी नाचून नाचून पैसे कमवायची वेळ आली नसती. बाई बाई बोंबले आणि ए पार्वती माने, ए अडदान बिंडोग मूर्ख वांगेवाले, जरा ते ओव्हर एक्साइटेड होणं ना बंद कर. जोमात जाशील एका दिवशी कोमात. ते डान्स करण्याची पद्धत तर बाबा वेगळीच नाही तर भलतीच होती. डान्स कमी आणि वल्गॅरिटी जास्त वाटत होती ती. तुला ना मराठी भाषेत सांगते, नाचायला काही प्रॉब्लेम नाही, नाचण्याला कुठली बंधन नाही, काही नाही. पण बाईच्या जातीने ना बाईसारखंच नाचावं, बेलगाम घोडीगत वागू नये. पण तू ना बोंबले फक्त मुसळागत अवाढव्य वाढलीस. अक्कल अजून तुझी 4थीच्या लेकरा एवढीच आहे. म्हणजे त्या 4थीच्या लेकरा एवढी पण अक्कल नसेल तुला. त्या 4थीच्या पोराला पण कळत असेल की बाबा लग्नामध्ये कसं नाचायचं आणि शाळेच्या अॅन्युअल फंक्शनमध्ये कसं नाचायचं. पण तुला काय ग, तुला तर तेवढी सुद्धा अक्कल नाही. उगाच नंदी बैलासारखं गुबू एक पाय युरोपात एक पाय भारतात अशी त्या फेंगड्यागत नाचतेस मूर्खासारखी. यार खरंच मला न कळतच नाही तुझ्या घरातले ना तुला कसं काय खपवून घेतात. 4 बदाम भिजवून खा, ती गंज लागलेली बुद्धी ना तिला जरा चालना मिळेल आणि हे असं मूर्खागत भरसटणं ना जरा बंद करशील. आणि मंडळी मला सांगा, ही अडदान बिंडोक वांगेवाली जेव्हा येवल्याला गेली होती साडी घ्यायला तेव्हा तिथे काय बोलली होती, मी फक्त माझ्या एकटीसाठीच नाही घेतली पैठणी, माझ्या आईसाठी, सासूसाठी, नंदेसाठी, सगळ्यांसाठी घेतली आहे. पण तुम्हाला दाखवलं नाही, मी फक्त माझीच दाखवली. लग्नामध्ये नेसलेले दिसतील सगळ्यांनी साड्या तुम्हाला पैठण्या. लग्नाचे एवढे व्लॉग ह्या मूर्खबाईने टाकले. हिच्या एकटीच्या अंगावर फक्त आपल्याला पैठणी बघायला मिळाली. बाकी सगळ्या हिच्या घरातल्या बायकांनी तर साध्याच काठपदराच्या साड्या नेसल्या होत्या. किती ग खोटं बोलशील बोंबलेट, चोंबलेट, टोंबलेट, ढोंबले. हा, तुझ्या जिभेला काही हाड, तुझी जीभ बीब धसत नाही का ग असं खोटं बोलताना? हा, नाही घेतल्या साड्या घरच्यांसाठी, मी फक्त माझ्या एकटीसाठीच घेतली असं बोललीस तर काय बिघडलं असतं का ग तुझं? नाही, पण खोटं बोलणारी जातच तू बेकार ना. अन्न पचनच होत नसेल तुझं खोटं बोलल्याशिवाय. नुसतं खोटं बोलायचं, खोटारडी कुठली. कुठं घेऊन जाणारच एवढा खोटा आणि एवढा पैसा? छातीवर घेऊन जाणारच का मरताना? हा, सांग बरं मला, किती ते खोटं बोलायचं. नसती घेतली साडी, नव्हतं तुझं बजेट तर सांगायचं ना तसं. खोटं बोलून सांगते सगळ्यांसाठी घेतल्यात साड्या, मी फक्त दाखवले नाहीत, नंतर दाखवले. तू खोटं बोललीस एक नंबरची यार. मला तर तुझ्याकडून ही सुद्धा अपेक्षा नव्हती. साधी 100-200 रुपयाची ती पटरीवरची तरी घेऊन जायची होतीस की बाबा येवल्याच्या साध्या बिद्या दुकानातून. काय फरक नसता पडला. त्या लोकांनी काय तुला विचारलं असतं का, नाही बाई तू घेतली तिथूनच आम्हाला घ्यायची पाहिजे. तू भले 20,000ची घेतली तुझ्यासाठी, पण त्यांना 1-2 हजाराची तरी न्यायची होती. पण नाही, कंजूस तू कंजूस शेवटी. मग अशी म्हटलं तसं घ्यायचं अजून एखादा बंगला अमेरिकेत, नाही तिकडे रशिया बिशियामध्ये, तेव्हा तर एवढा पैसा छापून घेऊन चाललीस जे तुला तुझ्या घरच्यांसाठी, आईसाठी, सासूसाठी एक साडी घेणं तुला शक्य झालं नाही. सगळीकडे नाचायचं, बोंबलायचं, मुलगी 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 मोठी 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 करून, आणि मुलीला एक साडी घ्यायला हिच्याकडे पैसे नाहीत. कसली असली मुलगी, आईसाठी सासूसाठी 1 रुपया खर्च करत नाही. आणि काय ते मूर्खपणा. नुसत्या त्या वरातीचा अख्खाच्या अख्खा एक व्लॉग टाकलाय माकडागत नाचताना नुसतं. बाई आणि मंडळी हिचे अंधभक्त तर असे पिसाटून बघत होते ते, जसं की ह्यांच्या उभ्या आयुष्यात ह्यांच्या बापजन्मात कधी वरात आणि डान्स किंवा नाचणाऱ्या बाया बघितल्याच नव्हत्या. हो बरोबर, नाचणाऱ्या अशा बायका तर कधी बघितल्याच नसतील ना. तेव्हा तर मूर्खागत बघत होते आणि कॉमेंट करत होते, हो ग बाई सगळेजण खूप छान नाचत होते. कारण अशा बायका कोणी नाचतच नाही वरातीमध्ये, जे हे वेड्यासारखे लोक, कसली खोचरे फॅमिली नाचत होती ते. मला ते ह्या लोकांचं काय ताळतंत्रच कळलं नाही. म्हणजे एवढे काय पिसाटले होते सगळे, असे भांग बिंग पिऊन गेले होते की काय काय माहिती. लग्नाच्या आदल्या दिवशी जे असे मूर्खागत नाचत सुटले होते सगळेच्या सगळे. कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही. जो तो नुसता आपला 50-50
₹50 घेऊन नाचायला आला होता. आणि तुम्ही पाहिलं का मंडळी, जसं लग्न लागलं तसं अडदान बिंडोक गेलं जेवायला, जेवणाच्या पंक्तीकडे. तिकडे नवरा नवरी मागे बसले होते आणि हे अडदान बिंडोक पुढे बसलं होतं. आता एका ठिकाणी ही बया त्या बन्याला सोडत नाहीये, चिकट गोमाशीगत त्या बन्याला चिटकूनच खेटूनच बसलेली असते. बाई जरा 4 माणसात तरी सोड त्याची पाठ, का कधी भेटला नाही तुला नवरा? नुसतं त्याचा पदर पकडून तू त्याच्या मागे हिंडत असते, नाहीतर तो तुझ्या मागे हिंडत असतो. 4 माणसात पण हे लोक एकमेकांना खेटूनच बसलेले असतात. जरा स्वतःचा नाही तर जरा दुसऱ्या माणसांना लाज वाटेल तुमचं हे असलं वागणं बघून, जरा त्यांचा तरी विचार करत जावा. आणि तो पण तसाच आहे मूर्ख, त्याला तर बाबा बोलायची काय सुमारच नाही. कसलं ते तर कुठल्या मुहूर्तावरती पैदा झाले काय माहिती पण होते. ह्या खादाडाकडे तुम्ही पाहिलं का, रांगडे पाटलाकडं, आपल्या बोंबलीकडं हो. तो व्हिडिओग्राफर फोटोग्राफर जे कोणी होते ते बहुतेक नवरीच्या आणि नवरदेवाच्या जेवणाचं शूट करत होते वाटतं. नवरा नवरी आणि त्यांच्या आजूबाजूचे बसलेले जेवायला जे होते का, नवरीच्या बाजूला बसली होती बोंबलीची आई आणि नवरदेवाच्या पलीकडे बसली होती वाटतं, बहुतेक ती नवरीची आई होती वाटतं. तर त्या लोकांचं तिथे शूटिंग चालू आहे. बाकीचे सगळे थांबलेत जेवायला आणि इकडे ह्या बाजूला ह्या खादाडाने बोंबलीने आणि तिच्या घरच्यांनी चालू केलं माचा 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 खायला. हिला ना बहुतेक कधी खायला मिळालंच नव्हतं वाटतं. जे व्हिडिओ शूट करेपर्यंत सुद्धा थांबली नाही, हिला दम पडला नाही. बाई जरा त्या मुलींकडे पण लक्ष दे, एवढा पैसा काय उरावर बांधून घेऊन जाणार आहेस का? आज जसं तू त्या मुलींना वागवतेस ना, तसं त्या मुली उद्या तुला वागवणार आहेत. बघा घुसते का डोक्यामध्ये, त्या बिंडोक डोसक्यामध्ये, त्या निकामी डोक्यामध्ये. यार खरंच तू 4 बदाम भिजवून खा डीमार्ट मधले घेऊन जाऊन, नाहीतर इथूनच घेऊन जातेस ना तू बदाम. जरा चांगल्या क्वालिटीचे घेऊन जा, भिजव आणि खा. बघ जरा चालना बिलना मिळते का तुझ्या बुद्धीला. आणि त्या बन्याला पण दे, त्याची भरसटलेली कुठे गेलीये काय माहिती, भिजत पडलीये, ती पण जरा कामी येईल. आणि ते गुपचूप गुलाबजाम, त्याचं तर काय तू सांगूच नकोस बाई. ते गुपचूप गुलाबजाम सोड, आम्हाला तर तुमचं ते लग्नच आहे ना गुपचूप लावलेलं दिसते. नाही म्हणजे त्याच्याबद्दल बघ काय बोलायचं असेल तर. आली मोठी गुलाबजाम बद्दल सांगू नकोस, मुद्द्याचं बोलायचं बघ. मुद्दा दिला सोडून आणि ते गुलाबजाम आणि मटर पनीर आणि बटाटावडा सांगत बसली. लग्नात बटाटावडा कोण ठेवतं का? कसली मंडळी आहेत माहिती, काय माहिती राव. खरंच ट्राफिक गुलाबजाम आणि बटाटावडा म्हणे. ह्यांना काय ताळतंत्र नाही रे बाबा. कुठल्या पुण्याच्या कोपऱ्यात पण लग्न केलं होतं काय माहिती. ट्राफिक गुलाबजाम मी तर पहिल्यांदाच पाहिले. तुमच्याकडे असतात का मंडळी ट्राफिक गुलाबजाम किंवा गुपचूप गुलाबजाम? असतील तर मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि काय ते गाणं लावलं होतं त्या नवरीच्या पाठवणीच्या वेळेस, माय गॉड, मी तर बघून आहे ना हादरलेच. म्हणजे त्या पाठवणीच्या वेळेस त्या नवरीला रडू पण येत नव्हतं, तरी पण ते बळच रडायचं म्युझिक लावलंय. कॉपीराईट वगैरे कसं काय येत नाही ह्या बाईला, ह्या रांगडे पाटलाला काय माहिती म्युझिकसाठी. म्हणजे ती नवरी खुश होती या, पण ह्या अडदान बिंडोकाला नाहीतरी ना सीन क्रिएट करायची घाणेरडी सवय आहे आणि खाज आहे. ॲज वी नो म्हणून लावलं होतं बळच नसलं ते रडकं गाणं. बाई बोंबले तर तुझ्या माहितीसाठी सांगते, नवरीने पाठवणीच्या वेळेस प्रत्येक वेळी रडावं किंवा सॅड म्युझिक लावावं असा कुठे कंपल्सरी नियम नाही. तुझे बदल, तुझे ते 90-20चे विचार. कपडे मात्र 2024च्या हिशोबाने घालते, विचार मात्र अजून पण 2020चेच. 2020 नाही मंडळी, 1920चेच आहेत. वेड्यागत वागते. मला ह्या बाईचं कळतच नाही. म्हणजे हिला ना सगळं काही फॉरवर्डेड राहायचं असतं आजच्या जमान्यामध्ये आणि सगळे पुळचटलेले विचार घेऊन फिरायचे असतात 1920च्या जमान्याचे, म्हणजे 90sचे पण नाही, 90sपेक्षा खालचे 50sचे 80sचे 70sचे असं. एवढी तर विचित्र बाई आहे ही. हिला हिच्या घरातले कसं काय हे करतात ना मला काय कळतच नाही बाबा. त्या लोकांची ना खरंच ते म्हणतात ना सहनशक्तीला प्रणाम आहे, प्रणाम, जे ह्या अडदान बिंडोकाला सहन करतायत. आणि मंडळी तुम्ही पाहिलं का पाठवणीच्या वेळेस त्या नवरीच्या मध्येच कुठून तरी एक आजी आली होती, रडत रडत त्या नवरीच्या गळ्यात पडायला गेली. तर नवरीने त्या आजीला तिथेच थांबवलं आणि तिथं तिचे हात धरून ठेवले की बाई गळ्यात पडू नकोस माझ्या आजे, हेअरस्टाईल मेकअप खराब करू नकोस माझा. बघा आता ह्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की नवीन वहिनी कशी आहे, कशा स्वभावाची आहे. शेवटी काय पुणेरी बाना तो, किती केलं तरी जशाला तसं देणारच. सगळे पहिल्या वहिनीसारखे गरीब गाय थोडी नसणार, बरोबर ना. लवकरच हिची नवीन वहिनीने ह्या बोंबलीला, ह्या सुकड्या पाटल्याला, ह्या रांगडे पाटलाला, ह्या अडदान बिंडोकाला, ह्या वांगेवालीला हिची जागा दाखवावी अशी माझी खरंच सदिच्छा आहे.
त्या नवीन वहिनीनं ना ह्या बोंबलीची ढवळाढवळ आहे ना बंदच करून टाकावी हिच्या माहेरातली. हिचं ना येणं जाणं असावं, पण असं महिना 2-2 महिन्याची पडीक राहते ना माहेरामध्ये, ते बंद करून बाई आठवडाभर राहा आणि चालायला लाग असं म्हणायला पाहिजे. तेव्हा हिला कळलं कसं असतं ते. तिथे युरोपात बसते आणि माहेरच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करते. स्वतःच्या सासरी जरा दे लक्ष, नाही तर उरलं सुरलं आहे ना ते 4-5 नाती घेऊन बसलेली, ते पण जातील सगळी फाटून. आणि मंडळी मला सांगा, ही बोंबली सगळे म्हणते सगळीकडे मी 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 करत मिरवत होती. आपण सगळ्यांनी तर ते पाहिलं, पण हिला एवढी अक्कल नव्हती का त्या नवरी नवरदेवाला बसमधून घेऊन गेली? अरे मला सांगा, नवरीला नवरदेवाला बसमधून कोण घेऊन जातं यार? आणि त्यातल्या त्यात ती साधी बस, काय ग बोंबले टोंबले वाईटीवरून कमवलेल्या एवढ्या मोठ्या पैशाचा पाऊस पडला तुझ्या घरामध्ये, त्याचं पैशाचे काय तू पूजा करून ठेवणार आहेस का ग? एवढं भावाचं लग्न दाखवून 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 त्या लोकांचं सगळं पर्सनल मोमेंट, सगळ्या पर्सनल गोष्टी चव्हाट्यावर मांडून पैसे कमवलेस. त्या पैशातून तुला एखादी एअर कंडिशनिंग बस सुद्धा करता आली नाही का ग? बसचं सोड, एक कार सुद्धा अरेंज करता आली नाही. वराडासोबत त्या फरफडत त्या नवरी नवरदेला दचके देत घेऊन गेलीस त्या बसमध्ये. आडानी मूर्खबाई, स्वतः नवरी असती तर गेली असतीस का ग बसनी? तेव्हा तर पार BMW फिरली असतीस ना ग टवळे. घेऊन जा ते पैसा पिशवीत घालून तिकडंच. काय करणार आहे एवढ्या पैशाचं काय माहिती. खरंच मला ना लय राग येतो यार ह्या बाईचा. खरंच कशी काय एवढी स्वार्थी असू शकते काय माहिती. उद्या स्वतःच्या पोरींची लग्न लावल ना तेव्हा सुद्धा त्यांना म्हणेल नाही माझ्याकडं पैसे नाहीत. त्यांचं सगळं लग्न ना असं वाईटीवरती दाखवून 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 मिल्क करून 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 पैसे कमवल. आणि उद्या त्या मुलींची पाठवणी करायच्या वेळेस त्यांना सुद्धा पाठवेल, कुठल्या तरी PMTनी पाठवेल, नाही एखाद्या पब्लिक ट्रान्सपोर्टनी पाठवेल, नाही तर ते शेअरिंग ऑटो रिक्षा असतं का त्याच्यानी पाठवल. बाई म्हणेल जा माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणेल ही बाई. हिचं काय सांगता येत नाही. अहो मला सांगा, पैशासाठी ह्या बाईने स्वतःच्या भावाच्या नवरीसाठी होणाऱ्या बायकोसाठी एक साधी कार अरेंज केली नाही. तिला स्वतःचा भाऊ प्यारा नाही, स्वतःच्या लेकरांचा काय विचार करू शकते ना ती? काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना? आणि काय तो ग्रहप्रवेश, बाई 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 बाई, खरंच असला रुखा सुखा ग्रहप्रवेश कुणी केलता ग तुझ्या? बाळानी केलता का तुझ्या? ते गुलाबाची शेवंतीची फुलं तुला मिळाली नाही, साधी झेंडूची फुलं पण मिळाली नव्हती का ग तुला? झेंडूची नाही, मग तगराची तरी आणायची फुलं, ती सुद्धा मिळाली नव्हती का? त्या ग्रहप्रवेशाचं डेकोरेशन करायला काय चाललं होतं ग तुझं? एवढं त्या नवरी नवरदेवाचं लग्न चव्हाट्यावरती मांडून दाबून पैसे कमवलेस वाईटीवरून. द्यायचं होतं ना कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट डेकोरेशनचं. महागातलं महागात नाही, साध्यातलं साधं तरी करायचं होतंस. काय फरक पडला असता ग तुला? ते म्हणतात ना, एक नंबरची चेंगटी कंजूस चेटकीण आहेस तू, चेटकीण. 1 रुपया खर्च करशील तर शपथ ना, युरोपात जाऊन त्याच पैशातून घेशील ना नंतर ब्रँडेड पर्स घेशील, ब्रँडेड चप्पल घेशील, ब्रँडेड काय म्हणतात ते बॅकपॅक घेशील, नाही तर ब्रँडेड वॉच घेशील, जाशील अजून कुठंतरी रशिया आफ्रिका कुठल्या तरी जंगल बिंगलमध्ये तिकडे जाऊन घेशील काहीतरी ब्रँडेड वस्तू. पण हिथंच चिंगूसपणा करशील. हे असलंच आहे. कसली गासली तू बहीण? ते बहिणीला नसतं कॅमेऱ्यासमोरच म्हणायचं, व्हिडिओमध्येच म्हणायचं वहिनी 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 माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ. आणि त्याच दोघांसाठी साध्यातलं साधं तुला डेकोरेशन करता आलं नाही. शी यार, म्हणजे खरं थू तुझ्या जिंदगीवरती, थू, लिटरली थू. त्यांचंच दाखवून त्यांचंच सगळं करून त्यांच्या जीवावरती पैसा कमवला आणि त्यांच्या साध्यातलं साधं निव्वळ साधं झेंडूच्या फुलांचं सुद्धा डेकोरेशन तुला करता आलं नाही. म्हणजे कमाल यार, खरंच तुझ्यासारखी स्वार्थी बहीण कुणालाच देऊ नये. आणि त्या नवरदेवाचा ड्रेस बघून तर मला खरंच तो नवरदेव कमी आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला जाणारा 10वी-12वीचा मुलगा जास्त वाटत होता. ॲटलिस्ट 10वी-12वीची मुलं तरी आजकाल थोडेसे व्यवस्थित असतात. पण ही आपली पर्सनॅलिटी काय, आपण घालतोय काय, आपल्याला काय शोभेल, काय चांगलं दिसेल हे दिलं सोडून ही फॅशनिस्टा वांगेवाली आली, ती हो बोलली की घेतला तो बुजगावण्यागत ड्रेस. तो पेशवाई ड्रेस कमी आणि बुजगावण्याचा ड्रेस जास्त वाटत होता. अरे ते पेशवे कसे होते, काय होती त्यांची ती शान, काय होती त्यांचा तो रुबाब, त्यांची ती पर्सनॅलिटी, त्यांचं ते सगळं अगदी काही वेगळंच होतं. आणि हा हिचा भाऊ त्या पेशवाई ड्रेसमध्ये पेशवा कमी आणि बहलोल खान जास्त दिसत होता. म्हणजे ते वांगेवालीचाच भाऊ दिसत होता, अर्धवट उगवलेलं वांग.
बेबी वांग म्हणतात ना, बेबी एग प्लांट, तसं ते दिसत होतं. त्याला पेशवाई ड्रेस घातलेला बेबी वांग. कसं वाटलं मंडळी? बरोबर ना? काडी मात्र शोभत नव्हता तो पेशवाई ड्रेस त्याला. म्हणजे असं वाटत होतं उंदराला कपडे घातलेत की काय पेशवाई. हे बघ दादा, यापुढे ह्या बाईच्या नादीला लागून शॉपिंग करू नकोस. उगाच स्वतःचं हसू करून घेतलंस तू. खरंच सांगते, ते म्हणतात ना उगाच एकदम हात दाखवून अवलक्ष, तसं ह्या बाईने ना मुद्दाम तुझं हसू करून ठेवले. कारण तिला माहित होतं आपला भाऊ आपल्यापेक्षा थोडा तरी कासेना बरा दिसतोय, लग्नामध्ये सगळ्यात जास्त मला छान दिसायचं. कारण हिला हटकेच लुक करायचं होतं ना, म्हणून तिने असा प्लॅन केला असावा की उगाच ह्याला काहीतरी बुजगावण्यागत कपडे घेऊन द्यायचे आणि सगळ्यात छान आपण आणि आपल्या नवऱ्याने तयार व्हावं, म्हणजे सगळ्या लोकांनी आम्हालाच बघावं. आणि तिने तसंच केलं. मुद्दाम तुला तो तसला भंगार ड्रेस घेऊन दिलाय. खरंच यार, खरंच अजिबात तुला तो ड्रेस सूट होत नव्हता. इथून पुढे स्वतःच्या बायकोच्या पसंतीने कपडे घे बघ, सगळ्यात बेस्ट देईल ते कपडे घेऊन. पण ह्या बहिणीच्या नादीला लागू नको रे बाबा, कृपा करून. आणि ह्या चेटकिनीला तुझ्या संसारापासून खरंच लांब ठेव. स्वतःच्या मोठ्या भावाचा कसा उद्ध्वस्त करून टाकलाय, तसा तुझ्या संसारात सुद्धा काडी लावायला ना ही बया कमी करणार नाही. स्वतः तर जाऊन बसली स्वतःच्या नवऱ्याला सासूपासून लांब घेऊन जाऊन तुझ्या संसारात टाकेल तेल आणि बसेल आग लावत. नाहीतरी ती तेच करते. राहते मात्र तिकडं 7 समुद्रा पलीकडे, पण लक्ष सगळं इकडं तुझ्या घरातच असतं. बघा घुसतंय का डोसक्यात तुमच्या. आणि मंडळी, मला तिची ती जीवलग मैत्रीण जिच्या गळ्यात पडून पडून रडून रडून युरोपात व्हिडिओ बनवले होते की माझी मैत्रीण युरोप सोडून चालली आता कायमची भारतात राहायला वगैरे वगैरे. आणि आत्ता मध्ये 2 दिवस पण एका मैत्रिणीकडे थांबली होती, जिच्या मुलीला सांगत होती यायचं हा छान तयार होऊन लग्नामध्ये मेकअप करून. ह्या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या हिच्या, पण लग्नाला त्या जीवाभावाच्या मैत्रिणी दिसल्याच नाही. बहुतेक मैत्री फक्त व्हिडिओ पुरतीच होती की काय, काय माहिती. नाही तर अंधभक्तांना कसं आमंत्रण दिलं होतं बघा लग्नाचं, ॲड्रेसवरती हात झाकून, तसंच बहुतेक मैत्रिणींना पण ॲड्रेस दिला, आमंत्रण दिलं असावं तोंडी ॲड्रेस झाकून. काय वाटतं तुम्हाला मंडळी? बरोबर ना? आणि ती गुरु मांडणारी बाई, बाबा बाबा, तिला तर खरंच 2 टपलीत द्यावाशा वाटल्या मला. बळच गळ्यात पडते मूर्ख. अगं ती तर ना मंडळी पेड ॲक्टरच होती. म्हणजे ते म्हणतात ना लग्न कुणाचं आणि गिफ्ट आणलंय कुणासाठी, ह्या वांगेवालीसाठी. त्या बाईला तर खरंच बघून वाटत होतं पेड ॲक्टरच आहे ती. तुम्हाला काय वाटतं मंडळी? बरोबर ना? ह्यात काही वादच नाही की ती पेड ॲक्टर आहे म्हणून. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ना, मला कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता बोलूयात मंडळी आपण हिच्या जुन्या वहिनीवरती. बघा, आता वहिनीने अजून तर काही खुलासा केलेला नाही, पण वहिनीच्या हातावरती मेहंदी दिसते, पण वहिनी लग्नाच्या ब्लॉगमध्ये दिसली नाही. त्यामुळे आपण तिला काय जज करू शकत नाही आणि हिला पण काय जज करू शकत नाही. ह्या व्लॉगर लोकांचं कसं आहे माहिती आहे का, ह्यांचा एक पॅटर्न ठरलेला असतो, जो मी आजवर सगळ्या व्लॉगर लोकांच्या घराघरामध्ये सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये बघितलेला आहे. ह्या व्लॉगर लोकांच्या ह्याच्यामध्ये कसं आहे असं माहिती आहे का, घरात एखादा व्लॉगर असेल ना तर, आणि बाकीच्यांना जर व्लॉगर व्हायचं असेल किंवा अजून काय करायचं असेल ना, तर ह्यांच्यात काही वाद झाले असतील तर त्या फॅमिलीमधले ना सगळेच मेंबर यूट्यूबवरती येतात व्लॉगिंग चॅनल उघडून आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवून एकमेकांना व्हिडिओद्वारे व्लॉगद्वारे उत्तरं देतात, रिप्लाय खेळत बसतात आणि व्लॉग बनवून 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 ती कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतात, ती कॉन्ट्रोवर्सी मिल्क करतात आणि त्याच्या थ्रू 1-1, 2-2 व्हिडिओमध्ये स्वतःचे चॅनल मॉनिटाईज करून घेतात आणि स्वतःच्या चॅनलवरती लाखोमध्ये हजारोमध्ये फॉलोअर्स गेन करतात. हा ह्यांचा मी आजवरती बघितलेला पॅटर्न आहे. एकदा का ह्यांचं चॅनल चांगलंच फळफळायला लागलं, चांगलं कमवायला लागलं, चांगलं पळायला लागलं, कॉन्ट्रोवर्सी एकदम सक्सेसफुल झाली की हे लोक पुन्हा सगळे गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदायला चालू करतात, एक होतात. म्हणजे एखादी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची आणि सगळ्या खानदानाने यूट्यूबवरती यायचं आणि स्वतःची यूट्यूब चॅनल उघडायची आणि 2 दिवसात ती चॅनल मॉनिटाईज करून घ्यायची 1-2 व्हिडिओमध्ये. मग काय, तू पण कमव आणि मी पण कमवते असं. हा आजवर मी माझ्या आजूबाजूला बघितलेला पॅटर्न आहे, अनुभव आहे, जो मी अनुभवलेला आहे. त्यामुळे मला या कॉन्ट्रोवर्सीवरती किंवा तिच्या वहिनीवरती सध्या तरी काही बोलायचं नाही. मला 1-2 जणांनी कॉमेंट केलं की ह्याच्यावरती काहीतरी बोल, हे त्यांच्यासाठी उत्तर होतं. ज्याला व्हायटीवरती यायचं त्यांनी व्हायटीवरती या, चॅनल बनवा, काय करायचं ते करा, व्हायटी काय माझ्या घरचं नाहीये. पण मी सध्या तरी या विषयावरती बोलायचं टाळेल. जेव्हा तिची वहिनी खुलासा करेल काही बोलण्याचा
किंवा ही काही खुलासा करेल तेव्हा त्या विषयावरती आपण आपलं रिॲक्शन नक्की देऊ. सध्या तरी मी या विषयावरतून लांब आहे, मला असंच वाटतं. सो मंडळी, म्हणूनच जोवर सगळी गोष्ट काही आपल्या समोर येत नाही तोपर्यंत मी कुणाच्याही बाजूने नाही. जेव्हा काय समोर येईल तेव्हा बघू. तोपर्यंत आजचं आपलं पॉडकास्ट कसं वाटलं कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. लवकर भेटूया, लवकर